मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्यातील गटप्रवर्तकांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण राज्य सरकारनं राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारने दिनांक 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला होता। त्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आला। त्यानुसार गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये 6200 या मानधनात दरमहा एकूण रुपये 1000 एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली होती। त्यानंतर आता दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच काल रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गटप्रवर्तकांच्या मानधनात 4000 रुपयांची भरीव वाढ करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आरोग्य क्षेत्रात गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटीच्या व आशांवरील पर्यवेक्षणाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात। त्या दृष्टीने त्यांना वाढीव मानधन देण्यास मान्यता देण्यासंदर्भातील हा शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे। हे वाढीव मानधन एप्रिल 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्यातील गटप्रवर्तकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। हा मंत्रिमंडळ निर्णय सध्या घेण्यात आलेला आहे। या संदर्भातील शासन निर्णय हा लवकरच निर्गमित केला जाईल। तर जेव्हा शासन निर्णय निर्गमित केला जाईल त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केले जाईल। तर त्यासाठी तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।